घमंड नाही केला या गोष्टी. माझा तर विचार आधी स्टँडअप कॉमेडियन बनण्याचा होता, पण नंतर विचार केला की घरात भाकरी नाही येणार, त्यामुळे गाड्या बिड्या नीट करण्याचं आणि गाड्या तयार करण्याचंच काम सुरू केलं आपण. बरं मस्के साहेब, तुमच्या संघर्षमय जीवनाबद्दल आम्हाला थोडंफार सांगताल का? तुला काय सांगावं सुने, आता लहानपणी जेव्हा मी लहान होतो ना, जिंदगी अक्षरशः झंड झाली होती बघ माझी. एकदम हालाकीची परिस्थिती होती आमची आणि एकच खोली होती आम्हाला राहायला. आणि त्या खोलीमध्ये एक माझा चुलत बाप, माझी माय आणि माझे 5 भाऊ बहीण राहायचे. तर आता पप्पाला काय काम नव्हतं तेव्हा, त्यामुळे घर बसल्या बसल्या बोर व्हायचे. तर मग ते वर्क फ्रॉम होम करता करता त्यांना 6 लेकर जन्माला घातलेत बाबा आता. आणि तुला काय सांगू बाबा, आम्हाला म्हातारा लई कंटाळा होतं. तुला सांगतो की मला रोज येणं 4 आणि 8 आणि द्यायचं, म्हणायचं जा त्या दूरच्या दुकानातून गोळ्या बिस्किटं खाऊन ये. आम्ही जोपर्यंत गोळ्या बिस्किटं खाऊन यायचो तोपर्यंत साहेब आपला कार्यक्रम उरकून घ्यायचे. तर असं करत करत 6 लेकरं झालेत. आता या 6 लेकरं आम्ही कुठून शिक्षण घेणार? मग आम्ही जिल्हा परिषदमध्ये ॲडमिशन टाकलं आमचं. तिथं काय फीस वगैरे लागायची नाही. दुपारी खिचडी भेटायची, ती खिचडी थोडी खायचो आणि बाकीची उरलेली घरी घेऊन यायचो आम्ही सगळेजण, आणि रात्री पण तीच खायचो. असं लय बेकार हालाकीचे जीवन होते.